रामभाऊ, सर्वात पहिला प्रश्न असा आहे की पंचायत समिती गणामधून तुम्हाला नेते मंडळीकडून सुद्धा विचारणा केली होती, परंतु त्यांच्या पक्षाच्या चिन्हाकडून लढा म्हणले होते तुम्हाला. अपक्षच तुम्ही निवडणूक लढवायचं का ठरवलं? कारण ज्यावेळेला पक्षात जातं त्यावेळेला पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं की हा रामभाऊ गायकवाड मला सोडून मुंबईला गेला नाही पाहिजे, आणि चळवळ जी असते ती चळवळ संपली जाते. ज्यावेळेला आपण एका पक्षात जातो त्यावेळेला पक्षाचा एक कॉरम ठरलेला असतो की बाबा तुम्ही काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. मला त्या बंधनात राहायचं नव्हतं. आयुष्यभर मी आझाद राहिलेलो कार्यकर्ता आहे आणि मी आझादच राहणार, म्हणून मी पक्षात गेलो नाही. याच्यापेक्षा दुसरं काय कारण आहे? बाकीचं काही कारण नाही. थोडक्यात तुम्ही जे कुठल्याही राजकीय पदाची अपेक्षा न ठेवता, आता तुम्ही भाषणामध्ये पण सांगितलं तुम्ही काही जणांना पंचायत समितीमध्ये उभं केलं, सभापती पण केलं, कुठलीही अपेक्षा ठेवली नाही आणि गावातली विकास कामंही केलीत. ठळकपणे अशी कोणती विकास कामं तुम्ही केलीत या भागामध्ये पंचायत समिती गणामध्ये? प्राथमिक केंद्र जे आहे आता सध्या चालू आहे 50% काम, 16 करोड रुपयाचं प्राथमिक केंद्र आहे. त्याच्यानंतर 7 किलोमीटरचा गुरसाळी ते दत्तपाटीपासून रोड आहे, ती 5-6 कोटीचा आहे. कॅनलवर जे ब्रिज अनेक वर्षापासून जे प्रश्न होते, आमच्यात एक मनोहर तात्या म्हणून आहेत, वयस्कर आहेत, ते म्हणायचे 1980 साली मी ग्रामपंचायतचा सदस्य झालो, त्यावेळेला ठराव केला जायचा दत्तपाटी ते नाना कवड्याचं घर, नुसता तो ठरावच राहायचा. 1980 ते 2025 उजळलं आणि रामभाऊ गायकवाड नावाच्या एका कार्यकर्त्याने किंवा मी स्वतः ते करून दाखवलं. असे कितीतरी प्रश्न आहेत की जे मला माझ्या भगिनीने सांगितले मी करून दिले, माझ्या भावाने सांगितले करून दिले. ह्याच्यासाठी मला जनतेने निवडून द्यावं. आता आमचं पंचगंगा महादेव मंदिर आहे, त्या मंदिरासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून मी 50 करोड रुपयाचा प्रस्ताव मागितला आहे मुख्यमंत्र्याने. 5 करोड रुपये मंजूर आहे, 5.5 करोड रुपये ह्याच्यासाठी आपल्या घाट पायऱ्यांसाठी, आणि 50 कोटी रुपये जर ते राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून आता जवळजवळ 100% त्याचा प्रस्ताव मंजूर होतो आहे. आणि त्या 50 करोड रुपयेमध्ये माझ्या गावाचा एवढा विकास होणार आहे की महादेव मंदिराला 50 कोटी रुपयेमध्ये जीर्णोद्धार होणार. जीर्णोद्धार झाल्यानंतर ते आम्ही बोटिंग करणार आहे. आणि पंढरपूरला जी येणारी लोक आहेत ती 50% लोक गुरसाळ्याला आली पाहिजेत, ही माझी इच्छा आहे. आणि ते 50% लोक जर गुरसाळ्याला आली तर त्यामध्ये आपला पेढेवाला असेल, त्याच्यामध्ये नारळवाला असेल, हारवाला असेल, ती बोटिंगवाले असतील, असे 200 ते 300 पोरांना रोजगार मिळणार आहे त्या गोष्टीमुळं. माझं सगळ्यात महत्त्वाचं विजन आहे की गुरसाळ्याचं महादेव मंदिर हे झालं पाहिजे, म्हणून मी प्रयत्नशील आहे. गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये इतर पण काही गावं आहेत. तुमच्या आत्ता नजरेच्या टप्प्यामध्ये जी इतर गावं आहेत त्या गावाच्या नावाचा उल्लेख करून त्या गावाचं नेमकं कोणतं विकासाचं अधुरं गुरसाळ्याचं कामच संपले ना, त्यामुळे प्रत्येक गावाला आता माझ्या डोक्यात तीच आहे. पहिल्यांदा ज्या गावानं मगाच म्हणलं की लीड जी गाव असेल ते गाव पहिल्यांदा प्राधान्याने घेतलं जाईल आणि ते गाव 100% रस्ते मुक्त, पाणी, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ई-लर्निंग शाळा करायची आहेत. ई-लर्निंग शाळा कशासाठी करायच्या आहेत की सामान्य गोरगरिबांची मुलं जी पंढरपुरात जातील या ती 50,000 रुपये वर्षाला त्याची फी आहे. जर तुम्ही ई-लर्निंग केली, गावातच सोयी झाली तर ते थांबल ना. म्हणून ई-लर्निंग शाळा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं माझं सध्या ती विजन आहे, म्हणून मी प्रयत्नशील आहे सध्या. आता आम्ही तालुक्यात फिरताना जी पक्षाचे उमेदवार आहेत, जे आमने सामने मातबर जी नेते मंडळी आहेत, तिथं कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक भरकटलेली दिसते. एकमेकांच्यावर फक्त आरोपांच्या फैरीत या संदर्भामध्ये नेमकं एक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, हे जे आता जे तरुण म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदचे कार्यकर्ते आहेत ते नेत्याच्या नावावरच मतं मागतात. माझ्या नेत्यानं असं केलं, त्यानं म्हणायचं माझ्या नेत्यानं तसं केलं. आणि ही निवडणूक फार चुकीच्या राजकारणा म्हणजे चुकीच्या धोरणावर गेलेले आहेत. ही चुकीचं आहे. एकमेव गुरसाळे पंचायत समिती गण आहे की मी स्वतः वारंवार म्हणतोय समोरच्या उमेदवारांना तुम्ही विकासावर बोला, विकासावर बोला, विकासावर बोला. ती विकासावर झालाच नाही, त्यामुळे ती बोलत नाहीत विकासावर. फक्त एकमेव रामभाऊ गायकवाड आहे की मी स्वतः विकासावरती बोलतोय. म्हणून मी विकासाचं विजन घेऊन मी लोकांना मी सांगतोय, मी रस्ता केला, मी महादेव मंदिराला घाट केला, मी प्राथमिक आरोग्य केंद्र आणलं, मी कॅनलवरचे ब्रिज केले, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी सांगतोय. पण जो समोरचा उमेदवार आहे ते म्हणतो आबांचा हात बळकट करा, आणि एक म्हणतो मालकांचा हात बळकट करा. ठीक आहे, मालकांचं करू दे किंवा आबांचं करू दे, पण विकासाचं काय? ही विकासावर कुणीही बोलत नाही. माझी विनंती आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्तक होऊन परत एकदा माझ्या जनतेला, माझ्या मायमाऊलींना, माझ्या
जी मतदार आहेत त्यांना विनंती करतो की विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मला निवडणुकीत विजय करा. मी विजय झाल्यानंतर तुमच्या दारात येईन आणि तुमची कामं गावोगावी जाऊन विचारेन, ह्याच्यासाठी मला विजय करा.